पतंगाच्या मांजानं नाशिकमध्ये एका शिक्षिकेचाही बळी जाता जाता थोडक्यात वाचला। श्रद्धा राठोड असे या शिक्षिकेचं नाव आहे। दुचाकीनं शाळेत जात असताना गंगापूर रस्त्यावर मांजानं गळा चिरला गेल्यानं त्या रक्तबंबाळ झाल्या। ही जखम फारच गंभीर असल्यानं त्यांच्यावर 2 तास ऑपरेशन करावं लागलं। राठोड यांच्या गळ्यावर 40 टाके घालावे लागलेत, त्यामुळे सुदैवानं त्यांचा जीव बचावलाय। मात्र मांजाच्या जखमेच्या खुणा आता आयुष्यभर त्यांच्या गळ्यावर राहणार आहेत। झी 24 तासनं मांजा हटाव मोहीम सुरू केली असून नायलॉन मांजा वापरू नका असं आवाहन आम्ही करतोय। असताना मध्ये लहान मुलगा पतंगीचा दोरा जो नायलॉन मांजा होता बाहेरचा, तर त्याच्यामुळे तो गळ्यात अडकला येत असताना आणि त्यांना त्याच ठिकाणी कट झाला गळ्याला। तरी माझी एक रिक्वेस्ट असणार आहे प्रशासनाला की हा प्रकार त्यांनी बंद करावा, त्वरित यावर ॲक्शन घ्यावी आणि जे काही उद्योजक आहेत ज्यांच्याकडनं हा तयार होतो मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांना त्वरित ॲक्शन घेऊन हा मांजा बंद करण्यात यावा। वरून घरी येत असताना तिचा मांजामुळे गळा इतका कापला गेला की तिला 40 टाके आणि 3 इंच अशी लांब मोठी जखम झाली आणि तिचा जीव इतका थोडक्यात वाचला की ऑपरेशन नंतर सुद्धा डॉक्टर म्हटले की ती अगदी सुदैवानं वाचलेली आहे। आणि त्यामुळे आम्हाला सर्वांना तिला अगदी मरणाच्या दारातून परत आल्यानंतर सगळ्यांना अशी विनंती करावीशी वाटते की हा जो नायलॉन मांजा आहे यावर बॅन असताना सुद्धा याची खरेदी केली जाते, विक्री केली जाते। यावर प्लीज पोलिसांनी आणि जागरूक नागरिकांनी जरूर लक्ष पुरवावं। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या सोबत आहेत। योगेश, या शिक्षकाचा जीव जाता जाता वाचलाय, मोठी जखम त्यांना झाली आहे, 40 टाके गळ्यावरती त्यांना टाकण्यात आलेत। या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं, या आधीच खरं तर या मांजावरती बंदी आहे, त्याची विक्रीच होऊ द्यायला नको होती, मात्र असं असतानाही याची सर्रास विक्री होताना आढळतीये। पोलिसांनी आता काय भूमिका घेतली आहे, कशा प्रकारे कारवाई सुरू केली आहे? भूषण, खरं म्हणजे पोलिसांची कारवाई ही केवळ कागदावर होत असते आणि काही लोकांना नोटिसा दिल्या जातात आणि त्यांना काही लोकांना दंडही केला जातो। मात्र केवळ दंड करून किंवा नोटिसा कागदावर देऊन असं भागणार नाही, तर अक्षरशः प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन जप्ती करणं, दुकानं बंद करणं, सील करणं आणि जी मुलं या ठिकाणी नायलॉन मांजाचा वापर करत असतील त्यांना सुद्धा दंड ठोठावणं, त्यांना वेळ आली तर त्यांना शिक्षा देणं, असे प्रकार या ठिकाणी करावे लागतील। त्याच्याशिवाय जी दहशत आहे ती ही पोलिसांकडून होणार नाही आणि प्रत्येक परिसरामध्ये खरं म्हणजे या पद्धतीनं प्रबोधनही पोलिसांनी करायला हवं। आज श्रद्धा राठोडचा जीव जाता जाता वाचलाय, असे अनेकांचे जीव आज नाशिक शहरात धोक्याच्या परिसरामध्ये आहेत आणि उद्या संक्रांत आहे। संक्रांतीनिमित्तानं अनेक ठिकाणी पतंग फेस्टिवल हे आयोजित करण्यात आले आहेत, अनेक गच्चींवर हे पतंग उडवले जाणार आहेत, त्यामुळे उद्या आणि परवा हे धोका अधिक असणार आहे। त्यामुळे सर्वांना झी 24 तासकडून आवाहन आहे की सर्वांनी नाशिक शहरामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा हा मांजा जास्तीत जास्त वापरणं टाळावं, जेणेकरून लोकांचा जीव सुखरूप राहू शकेल। खरं धन्यवाद योगेश या सविस्तर चर्चेसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।